नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला आज कमळी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण बघितलं आहे की बंड्या आता मुंबईला आलेला आहे. कारण बंड्याने जी गोष्ट आता इकडे सरूला सांगितलेली आहे त्या गोष्टीनंतर सरूच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे आणि तिने डायरेक्ट बंड्याला मुंबईला पाठवलेलं आहे, ते म्हणजे कमळीला आणि निगीला भेटण्याकरता. बंड्या आता हा सरूच्या आबांचा आणि कमळींचा फोटो आणि त्याच फोटोमध्ये सरूसुद्धा असते, हा तिघांचा फोटो घेऊन पोचलेला असतो मुंबईला. आणि मुंबई शहरामध्ये इथून सुरू होतो कमळीच्या प्रवासासाठी म्हणजेच कमळीच्या ओळखीची सुरुवात. बंड्या हा राजनला सिद्धटेकचा वाटल्यामुळे त्याला शंका येते आणि त्याच्यासमोर कमळीची आई सरू आहे म्हणजे गौरी आहे हे सत्य राजनसमोर कसं आलं हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, एपिसोड पूर्ण पहा, अर्ध्या वाटेवर सोडून जाऊ नका, कारण धमाकेदार असा एपिसोड हा आहे. तर बंड्या, तू एक काम कर, मला खूप भीती वाटते, कमळीच्या जीवावरती कोणीतरी उठले आहे असं बंड्या म्हणतो. बंड्याला सरू काकू म्हणते, काकी अगं आपल्या कमळीला कोण मारायला बसले, अगं काय चिंता करू नकोस, आईचं मन आहे ना तुझं, म्हणून तुला असं वाटते. यावरती सरू म्हणते, नाही बंड्या, मला खूप भीती वाटते, तुला नाही माहिती अशा काही गोष्टी भूतकाळात माझ्यासोबत घडल्या आहेत ना. यावर तो म्हणतो, ठीक आहे सरू काकी, तू चिंता नको करू, मी जातो, पण काय घडलं होतं. यावर सरू सांगते, खरं सांगू का बंड्या, एक बाई आहे रे, ती माझ्या मुलीच्या जीवावरती आणि माझ्या जीवावरती उठली आहे रे, म्हणूनच मला कमळीची खूप काळजी वाटते. आणि इकडे लगेच सरू सांगायला लागते. सरू म्हणते, तिची एक केसाची बट पांढरी आणि डोळे वटारलेले आहेत बंड्या, ती बाई म्हणजे आमच्या जीवावरती उठलेली आहे. आता बंड्या म्हणतो हो हो आणि एकदम घाबरतो. सरू सांगायला लागते, नाही नाही, काय झालं तरीसुद्धा तुला आताच्या आता जायला पाहिजे आणि कमळी सुरक्षित आहे की नाही बघ. आणि त्यावरती बाई जर का आजूबाजूला तुला कुठे दिसली ना तर तू डायरेक्ट आपल्या कमळीला घरी घेऊन ये. यावरती आता बंड्या सांगायला लागतो, ठीक आहे सरू काकू. मग सरू सांगते, हा फोटो घे, तुला हा फोटो आणि आता ठीक आहे सरू काकी. मग सरू काकू सांगते, हा फोटो घे आणि फोटो घेऊन तुला कमळीला शोधण्यासाठी जावं लागेल. तर असं म्हणत ते आता कमळीचा सिंगल फोटो नसल्या कारणाने आपल्या कमळीचा, आबांचा आणि ज्याचा सरूसुद्धा आहे हा तिघांचा फोटो देते बंड्याच्या हातात. तो बंड्या आपल्या शर्टच्या पॉकेटमध्ये ठेवून देते. मग तो फोटो घेऊन बंड्या ज्या वेळेला निघतो त्यावेळेला बंड्या आता मुंबईला यायला निघतो. पण मुंबईची ओळख कोण, तर मुंबईची ओळख इथे पहिले तर ऋषी सराला कॉल करतो बंड्या आणि त्यानंतर ऋषी सर म्हणतो, बोल रे बंड्या, काय बोलतेस. यावरती आता इकडे बंड्या सांगायला लागतो, अहो तुम्ही पैसे दिलेत ना. त्यावरती आता इकडे ऋषी सांगतो, नाही नाही, तुमच्या त्या बहिणी आहेत ना त्या दोघी खूप स्वाभिमानी आहेत, त्यावर त्यांनी माझ्याकडून काही पैसे घेतलेले नाही, त्यांनी स्वतःचेच पैसे मॅनेज केले असं म्हटल्यावरती बंड्या म्हणतो, हो खरं तर कमळी भरभरून स्वाभिमानी आहे. यावरती मग आता इकडे ऋषी सांगायला लागतो, बोल ना, तू कॉल केला होता. यावरती मग बंड्या सांगायला लागतो, ऋषी सर म्हणजे मुळातच मी कॉल केला या कारणासाठी मी मुंबईला येणार आहे. तर ऋषी सर कमळीच्या आईचा एकच टोका धरलेला आहे की तिच्या जीवाला धोका आहे, तिच्या जीवाला धोका आहे. यावरती ऋषी म्हणतो, कसा आहे ना, हो तू ये, मी तुझी आणि निगीची आणि कमळीची तुझी भेट करून देतो. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलेलं होतं मागच्या एपिसोडमध्ये की कालच्याच एपिसोडमध्ये आपण बघितलेलं आहे की बंड्या हा मुंबईला आलेला असतो आणि कमळीला आणि निगीला भेटलेला असतो. सोबतच त्याने त्यांची कमळीसाठी आणि निगीसाठी सायकलसुद्धा आणलेली असते. तर निगी आणि कमळी ह्या खूप खुश होता त्या बंड्याला भेटून. आता कमळीचं आणि निगीसाठी गावाकडून खूप सारं सामान त्यांनी घेऊन आलेलं असतं, ते म्हणजे बंड्यानं. आता कमळी विचारते, बंड्या आबा कसे आहेत रे, आई कशी आहेत रे. तर बंड्या बोलतो, कारण ऋषीने बंड्याला पहिलेच सांगितलं होतं की तू आबांबद्दल काहीही कमळीला सांगू नको, नाहीतर हे सर्व सोडून गावाकडे निघून जाणार. म्हणून बंड्या बोलतो, आबा एक नंबर आहे, तू टेन्शन नको घेऊ, बस तू अभ्यास कर आणि आई पण तुझी खूप छान आहे गं. तर आता कमळीची आणि बंड्याची ही भेट झालेली आहे. आता त्यानंतर ऋषी मुंबईला फिरायला घेऊन जातो बंड्याला, कारण बंड्याची खूप इच्छा असते की आपण कमळी आणि निगीला भेटल्यानंतर आपण मुंबई फिरायची. त्यावर आता ऋषी म्हणतो, चल माझ्या गाडीमध्ये तुला मुंबई फिरवतो आणि मुंबईला फिरवायला घेऊन जाते. तर आता एका शॉपच्या बाहेर, कारण बंड्याने खूप
सारी शॉपिंग केलेली असते. तर एका शॉपच्या बाहेर त्याला राजनला बंड्या आणि ऋषी दिसतो. तर आता राजन बंड्याला ओळखतो, कारण हा सिद्धटेकचा आहे. इथे काय करतो? मी याला सिद्धटेकला मंदिराच्या बाहेर बघितलं होतं, हा असा राजन मनात विचार करतो. तर आता ऋषीसोबत काय करतो आणि ऋषी याला कसं ओळखतो असं राजनच्या मनात विचार करतो. आणि तो ऋषीकडे जातो आणि विचारतो, ऋषी हा कोण रे? आणि बंड्यामध्येच बोलतो, मी सिद्धटेकचा हो सर, मी माझ्या बहिणींना भेटण्याकरता आलो, असं बंड्या मध्येच बोलतो राजनला. त्या राजन बोलतो, कोण बहिणी? तर इथे राहतात का? असं राजन बंड्याला बोलतो. त्यावर ऋषी बोलतो, काका हा ना कमळी आणि निगीच्या गावाकडचा भाऊ आहे, हा मुलगा त्यांना भेटण्याकरता आला होता. आणि त्यावर राजन बोलतो, सिद्धटेकचा ना, म्हणजे कमळी आणि निगी ह्या सिद्धटेकच्या आहेत का? मी तुला बघितलं होतं. वर इकडे आता कमळी आणि आजोबांचा सरूंचा फोटो बंड्याच्या खिशात असतो आणि तो न कळतच राजनच्या पायासमोर जाऊन पडतो. तर खाली पडतो. तो फोटो देण्यासाठी राजन हा फोटो उचलतो. त्यावर त्याला आता गौरीचा फोटो दिसतो. आता मात्र राजन खूप विचारात पडतो. त्याच्या पायाखालची अक्षरशः जमीनच हादरून जाते की नक्की कमळी आणि आजोबा आणि ही जी गौरी यांच्यासोबत काय कनेक्शन आहे, असं तो विचार करतो. आणि बोलतो बंड्याला, हा जो फोटो आहे ना ते गौरी आहे का? त्यावर नाही हो साहेब, ही ना सिद्धटेकची सरू काकी आहे. त्यावर तो बंड्याला विचारतो, ही मुलगी कोण आहे? त्यावर ही कमळी सरू काकूची मुलगी आहे का? हे ऐकल्यावर मात्र आता राजन काय करावं हे कळत नाही, कारण बंड्याने सांगितलेलं असते की ही सरू काकी आहे आणि ही कमळी ही सरू काकीची मुलगी आहे. तर आता राजन बोलतो ऋषीला, बंड्याला घरी घेऊन जा, मला अन्नपूर्णा आईशी याची भेट घालवून द्यायची आहे. असं ऋषीला बोलतो, तुम्हाला आता काहीच विचारू नको, बस बंड्याला आपल्या घरी घेऊन जा. असं बोलल्यानंतर बंड्या आणि ऋषीच्या गाडीत बसून घरी जातात आणि त्याच्या पाठोपाठ राजनसुद्धा घरी जातो. तर आता अन्नपूर्णा ही हॉलमध्ये बसलेली असते. तर आता ऋषी घरी जातो आणि बंड्याला पण सोबत घेऊन जातो अन्नपूर्णा आजीकडे. राजनसुद्धा आता अन्नपूर्णाला हा फोटो दाखवतो. त्यावर आता अन्नपूर्णा बंड्याला बोलते, बंड्याला काही कळत नाही की हे सर्व एवढे प्रश्न मला का विचारता. त्यावर बंड्या, तू खाली बस आणि मी काय विचारतो ना ते शांतपणे निवांत मला सांग. त्यावर बंड्या बोलतो, तुम्ही सरू काकीबद्दल एवढं का विचारता? त्यावर आजी बोलता, म्हणजे गौरी ही म्हणजे सरू? हो, फोटोमधली कमळीची आई आहे. त्यावर बंड्या बोलतो, हो आजी, ही गौरी नाही सरू काकी आहे आणि आमची ही कमळीची आई आहे. आता मात्र अन्नपूर्णाच्या खुशीचा ठिकाणा नव्हता. आता ती देवाकडे जाते आणि म्हणते, माझी पूजा ही फळाला आली. मला संकेत दिलाच होता गुरुजीनं की माझी नात आजूबाजूला आहे, कमळी हीच माझी नात आहे. असं बोलून ती देवाकडे धन्यवाद करते. आता कमळी हीच नात अन्नपूर्णाची आहे हे सत्य आता समजलेलं आहे आणि देवाकडे बोलते धन्यवाद. तर आता ऋषीला काही कळत नाही की राजन काका आणि सर्व काय बोलत आहेत. तर कामिनी आता रागिनी हे सर्व लपून ऐकत असतात. तर आता मात्र राजन अन्नपूर्णाला बोलतो, आपण आताच्या आता सिद्धटेकला जाऊन माझ्या गौरीला घेऊन येऊ आणि त्यावर कमळीला सुद्धा आपण घरी घेऊन येऊ. त्यानंतर त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो राजन, आताच्या आता आपल्याला निघावं लागेल. तर इकडे कामिनी आणि रागिनी बोलते, हे सिद्धटेकला पोचण्याच्या अगोदर मला सरूला जिवंत नाही ठेवायचं. तर आता इकडे ऋषीला सुद्धा कळालेलं असतं की कमळी ही राजन सरांचीच मुलगी आहे. तर आता हे पाहणं खूप रंजक आहे प्रेक्षकांनो, की गौरी आणि राजनची भेट कामिनी होऊ देणार का? आणि आपल्याला आता पुढच्या एपिसोडमध्ये हे पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा जबरदस्त एपिसोड आपल्याला आता समोर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.